x86 टूलचेन म्हणजेच काय आपला 8086 मायक्रो प्रोसेसरची टूलचेन. आता आपला कोणताही तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम बघा, जसं की विंडोज असो, मॅक असो, लिनक्स, युनिक्स असो, कोणतंही असला तरी त्यामध्ये कंपायलर, असेंबलर, लिंकर, डिबगर, प्रोफायलर आणि खूप सगळे लायब्ररीज असतातच. आणि त्या सगळ्यांचं मिळूनच एक जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टूल आपण बनवतो त्याच्यापासून आपले ऑपरेटिंग सिस्टम बनतात. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये हे सगळं काय असतं. जर याच्यातली एकही गोष्ट मिसिंग असेल तर ती प्रॉपर ऑपरेटिंग सिस्टम होऊच शकत नाही. आता हे सगळे जे टूल्स आहेत ते आपण आयदर क्रिएट करायला किंवा प्रोग्रामला कंपाईल करायसाठी वापरत असतो x86 बेस्ड सिस्टम्समध्ये. आता फर्स्ट आपण बघूया कंपायलर. कंपायलर काय करतो, आपला जो प्रोग्राम असतो तो हाय लेवल लँग्वेजमध्ये असतो. जसं की आपला प्रिंट ॲप, स्कॅन ॲप स्टेटमेंट झालं ते सगळे हाय लेवलचे स्टेटमेंट आहे. पण आपली जी मशीन असते तिला लो लेवल लँग्वेजेस कळते, मशीन लेवलचे. आता x86 टूलचेन वापरून आपण त्यातला जो कंपायलर आहे, जसं की GNU कंपायलर कलेक्शन किंवा क्लँग जो आहे, हे वापरून तो मशीन अंडरस्टँडेबल कोडमध्ये कंपायलर त्याला कन्वर्ट करतो. म्हणजेच कोणतं ऑब्जेक्ट फाईलमध्ये .obj फाईलमध्ये तो कन्वर्ट करतो. असेंब्लर काय करतो, ती जी आपली असेंब्ली लेवल लँग्वेजमध्ये जो कोड असतो तो त्याला लो लेवल लँग्वेजमध्ये करतो. जसं की असेंब्लरची इन्स्ट्रक्शन असू शकते मूव्ह A,5 म्हणजे 5 ही व्हॅल्यू Aमध्ये मूव्ह करायची आहे. इन्स्टेड ऑफ आपण Cमध्ये कसं लिहित असतो इंट A=5. ही झाली आहे हाय लेवल लँग्वेज. ही झाली आहे मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज, असेंब्ली लँग्वेज. तिला आपल्याला लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायसाठी मग त्याला आपल्याला कन्वर्जन करावं लागेल. जर आता आपण 5चा विचार केला, 5ला आपण बायनरीमध्ये कन्वर्ट केलं तर ते होतं 0101. ही प्रॉपर बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं काम असतं असेंब्लरचं. लिंकर काय करतो, लिंकर खूप सगळे जे OBJ फाईल क्रिएट झालेले असतात कंपायलरकडून तो त्यांना एकच सिंगल एक्झिक्युटेबल फाईलमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे एक फाईल बनवतो. जसं की आपण बघायला गेलो की आपले खूप सगळे OBJ फाईल आपल्या कंपायलरने बनवलेत किंवा असेंब्लरने बनवलेत, तर ते सगळे फाईल्स एकत्र करून त्याला एक्झिक्यूट करायचे असतात. तर मग त्याच्यासाठी आपली असते .exe फाईल, जी की आपण नेहमी ओपन करत असतो. समजा k.exe ही एक फाईल आहे. याच्यावरती आपण डबल क्लिक केलं तर ते ॲप ऑटोमॅटिकली ऑन होणार का, कारण की त्याच्या मध्ये काय असतं, खूप सगळे जे ऑब्जेक्ट फाईल असतात त्याचं ते सिंगल एक्झिक्युटेबल फाईल बनवत असतं. डिबगर एक टूल आहे जो आपल्याला हेल्प करतो की आपला चुका कुठे झाल्यात ते फिक्स कसं करायचं. जेव्हा पण आपली फाईल आपण डिबग करतो तेव्हा तो आपल्याला प्रत्येक कोडमध्ये सांगतो की समजा हा आपला खूप सगळा कोड आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगणार की समजा आपल्या लाईन नंबर 7मध्ये काही इश्यू आहे तर तो सांगेल की लाईन नंबर 7मध्ये इश्यू आहे. जर आपण अजून चांगला डिबगर वापरला तर तो सांगेल की सेमीकोलन मिसिंग असल्यामुळे इश्यू होतो आहे. तर डिबगर आपल्याला हेल्प करत असतो. प्लस तो आपल्याला आपले जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना इन्स्पेक्ट करायला हेल्प करतो. प्लस त्यांचं रनटाईममध्ये त्याची स्टेट काय आहे ते पण आपल्याला सांगायला हेल्प करतो. प्रोफायलर काय आहे की आपला जो काही प्रोग्राम आहे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तो चेक करण्यासाठी आपण प्रोफायलर वापरत असतो. तो काय करतो, आपल्या प्रोग्रामचा बॉटलनेक फाइंड करतो. बॉटलनेक फाइंड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता बॉटलनेक म्हणजे काय रिअल लाईफमध्ये सांगते, जसे की आपले बॉटल्स असतात तर त्या बॉटल्सचा जो अप्पर पार्ट असतो ज्याच्यामुळे आपलं लिक्विड फ्लो होतं, तर तो बॉटलनेक जेवढा छोटा असेल तेवढं कमी पाणी फ्लो होणार. तर म्हणजे कोणत्या पॉईंटवरती आल्यामुळे आपला पाण्याचा फ्लो कमी होतो आहे. म्हणजे जर आता ह्याच्यामध्ये बघितलं तर कोणत्या पॉईंटमुळे आल्यामुळे आपला परफॉर्मन्स जो आहे प्रोग्रामचा तो कमी होतो आहे ते आपल्याला प्रोफायलरमुळे कळतो. प्रोफायलरमुळे आपण फाइंड करू शकतो की आपला बॉटलनेक कसा आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या पूर्ण सिस्टमचा परफॉर्मन्स आपण इन्क्रीज करू शकतो आणि आपल्या कोडला ऑप्टिमाइज करू शकतो. आता जर आपण बघायला गेलो तर प्रोफायलरमुळे
आपल्याला कळतं की आपल्या कोणत्या फंक्शनमध्ये सर्वात जास्त टाईम वेस्ट होतो आहे किंवा कोणत्या कोड आपला पूर्ण मोठा प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये इतका ब्लॉकवरतीच तो सर्वात जास्त टाईम घेत असेल तर मग ते आपल्याला प्रोफायलरमुळे कळेल की कुठे सर्वात जास्त टाईम वेस्ट होतो आहे आणि त्याच्यामुळे आपला जो मेमरी यूसेज कुठे सर्वात जास्त होतो आहे सर्व काही गोष्टी आपल्याला हे प्रोफायलरमुळे कळणार. प्रोफायलर कशामुळे तो काय करतो तो बॉटलनेकला आयडेंटिफाय करतो त्यामुळे. लायब्ररीज म्हणजे आपले खूप सगळ्या कलेक्शन आहे कोडचं आणि त्याला आपण ऑलरेडी कंपाईल करून ठेवलं आहे एका स्पेसिफिक टास्कसाठी. जसे की आपलं लिप्स LIBC लिप्स जे आहे तर त्या लिप्समध्ये काय काय आहेत stdio.h math.h. आता जेव्हाही आपण stdio.h वापरतो C प्रोग्रामिंगमध्ये तो काय आपल्याला इंडिकेट करतो की आपण स्टँडर्ड इनपुट आउटपुट जे आहेत ते हेडर फाईलमध्ये आपण सेव्ह केलेत. आता ह्या सगळ्यासाठी खूप साऱ्या लाईन्सचा कोड आहे. तो कोड जो आहे तो आपण ऑलरेडी कंपाईल करून त्याला सेव्ह करून ठेवलेला आहे. तो आपण नेहमी प्रत्येक प्रोग्राममध्ये आपण हे यूज करतो. मॅक्झिमम प्रोग्राममध्ये आपण हे यूज केल्याने सारखं आपण ते खूप सगळे लाईन्स लिहिण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. तर अशा काही जे कोड जे आपल्याला सारखे लागतात त्यांना आपण कंपाईल करून ठेवतो पहिलेच आणि त्यांना आपण नाव दिलेलं आहे लायब्ररीज.